चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटकीची मस्त अशी तर्रीदार रस्सा भाजी. कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर साहित्य पाहूया काय काय लागतं. इथे मी मस्त अशी भरपूर मोड आलेली मटकी इथे घेतलेली आहे. ही ताजी फ्रेश मटकी आहे. ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे इथे खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा, हे आपल्याला गोष्टी वाटण्यासाठी इथे लागणार आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता लागणार आहे. आपण आता प्रथम वाटण तयार करून घेऊया भाजीसाठी. इथे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर जी घेतलेली आहे ती मस्त मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मी मस्त पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला कोरडं वाटायचं असेल तर कोरडं वाटलं तरीही चालेल, पण मी इथे पाणी घालून मस्त फाईन अशी त्याची पेस्ट करून घेतली आहे. आता इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून ते तेल मस्त गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचाभर मोहरी, जिरं, थोडासा ओवा आणि ही कढीपत्त्याची पाने. ह्याच्यामध्ये घालून मस्त चुरचुरीत तिथे फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी करून झाली की आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो इथे मी टाकून घेतलाय. मस्त कांदा या तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतला की मग आपण जे टोमॅटो घेतलेला आहे ते टोमॅटो इथे मस्त टाकून घेतलंय मी. टोमॅटो ही छान मस्त सॉफ्ट होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचंय. या भाजीची ना फोडणी छान बसली की भाजी अतिशय सुंदर लागते चवीला. त्यामुळे इथे फोडणी देताना मस्त अशी चुरचुरीत फोडणी द्यायची आहे. टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर मी जे वाटण आपण करून घेतलंय ते इथे टाकून घेतलंय. ते वाटण आता मस्त तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे. खूप छान मस्त हे परतलं गेलेलं आहे. ह्या भाजीची फोडणी देताना मसाले मस्त परतून घ्यायचे आहेत. आता मी घालते 1 चमचाभर कांदा लसूण मसाला आणि तुमच्या घरी जो साठवणीतला मसाला असतो तो 1 चमचाभर घालायचा आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर मी 1 मोठा चमचा भरून घातली आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळे कोरडे मसाले या मसाल्याबरोबर छान मस्त असे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी हे छान मस्त मिक्स करून घेतलंय. आता हे अजून छान परतण्यासाठी यामध्ये 2-3 चमचे एवढं गरम पाणी मी इथे घालून घेणार आहे आणि हे पुन्हा एकदा मस्त एकजीव होईपर्यंत छान मस्त तेलावरती परतून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी 1-2 मिनिटासाठी हे मसाले छान मस्त तेलावर परतून घेतलेले आहेत. आता आपण हे मसाले परतल्यानंतर जी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती मटकी इथे मी या मसाल्यांबरोबर छान परत एकदा परतून घेणार आहे. अशी मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी. मटकी परतत असताना त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत भाजीसाठी जेवढं आवश्यक मीठ आहे तेवढं तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालून घ्यायचंय. मीठ घालून हे पुन्हा एकदा छान मिसळून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता मी छान हे मिसळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आहे ना ह्याला मस्त अशी 1-2 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीनी मस्त वाफ पकडली आहे आणि आपली मटकी ही इथे छान परतून निघाली आहे. मटकी अशी परतली ना की चवीला अगदी भन्नाट लागते. मटकी परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते याच्यात ओतून घेतले, कारण त्याला मसाला चिकटून राहतो. इथे भाजीत पाणी थंड नाही ओतायचं, गरम मस्त पाणी करायचं आहे आणि ते या भाजीमध्ये ओतायचे. थंड पाणी ओतलं की भाजीला छान तर्री येणार नाही, त्यामुळे गरम पाणीच ओतायचे. इथे मी पाहिजे तेवढे गरम पाणी ओतून त्यावर झाकण ठेवून आता हे मस्त शिजू देणार आहे. तुम्ही पाहू शकता मी 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून दिलं होतं. आता आपण चेक करूया. मटकी छान वाफली गेलेली आहे आणि त्यातलं पाणीही थोडंसं आटलेलं आहे. आता ही मटकी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे.
तुम्ही पाहू शकता मटकी आपली किती सुंदर तर्रीदार आणि मस्त रसरशीत अशी ही तयार झालेली आहे। ही मटकी तुम्ही भाकरी किंवा चपाती भात याबरोबर ही मटकी अतिशय सुंदर लागते खायला। अशी ही मटकी तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते। एखाद्या घरगुती कार्यक्रमासाठी तुम्हाला ही मटकी जास्त प्रमाणात बनवायची असेल तरीही तुम्ही ही मटकी अशा पद्धतीने थोडं जास्त प्रमाण घेऊन बनवू शकता। खूप चवीला मस्त लागते ही मटकी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा।